नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी अर्जुन काम करत असतो, तर त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली म्हणते, अर्जुन सर काय करताय, काय काम करताय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, काही नाही, कामं चालू आहे. तेव्हा आता सायलीने त्या ठिकाणी कॉफी आणलेली असते. तर आता अर्जुन म्हणतो, अरे वा, कॉफी आणली. तेव्हा आता सायली म्हणते, हो तुम्हाला आवडते ना माझ्या हातची कॉफी, मग माझा नवरा एवढं काम करतो, मग त्याला कॉफी त्याची सोय नाही ठेवायला हवी का? आणि माझा नवरा किती शुगर घेतो, काय त्याच्या पोटात जसं शुगर नको जायला म्हणून मी ती काळजी घेते आणि म्हणून मी त्याची कॉफी बनवून आणली. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो का, मी ऑफिसला काही कॉफी वगैरे घेत नाही बरं का, मी आत्ता कॉफी घेतली ना तर मी नंतर याच्या पुढे कॉफी घेत नाही, असं आता अर्जुन सांगतो. मग आता सायली म्हणते, बरं मी आलीच जरा. तर आता सायली खाली जाते, तर अर्जुन आता गटा कॉफी पिऊन घेतो आणि मग म्हणतो, अरे वा, बायकोच्या हातची सायली खूप कॉफी खूप मिस करतो मी, मला खूप आवडते बायकोच्या हातची कॉफी. तर आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली ऑफिसला निघून जातात. तर आता अर्जुन सायली आणि चैतन्य तिघंजण ऑफिसमध्ये भेटतात आणि त्यांचं बोलणं चालू असतं, कारण अर्जुनच्या हाती आता पुरावा लागलेला असतो. तर त्यांचं आता डिस्कशन चालू असतं ऑफिसमध्ये. तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि सायली पण खूप खुश होते, कारण अर्जुनच्या हाती चांगलाच पुरावा लागला असतं. तर दुसरीकडे आता महिपत आणि प्रिया दामिनी मॅडम, ॲडव्होकेट दामिनी मॅडमच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. तर आता दामिनी मॅडम म्हणते की खरं सांगा प्रिया, मला काय झालं होतं काय नाही. तुझं स्टेटमेंट आणि साक्षीचं स्टेटमेंट सारखं आलं पाहिजे. तेव्हा आता प्रियाला फोन येत असतो, प्रियाचा फोन वाजत असतो. तर आता महिपत तिच्याकडे रागाने बघत असतो. तर आता महिपत खरंच आता फ्लॉवर पॉट उचलतो आणि तिच्या डोक्यात घालणार असतो. तर प्रिया आता घाबरूनच बोलायला लागते. तेव्हा आता परत प्रिया फोन कट करते, तर परत फोन वाजायला लागतो. तेव्हा आता महिपतने खरंच फ्लॉवर पॉट उचललेला असतो. तर आता प्रिया घाबरून तो फोन कट करते. तर आता दामिनी मॅडम म्हणते, तुम्हाला समजत नाही का, इथे डिस्कशन चालू आहे आणि फोन तू सायलेंटवर नाही केला, सायलेंटवर कर फोन आणि मग बोल माझ्याशी. तर आता या ठिकाणी प्रिया घाबरलेली असते, प्रिया बोलत असते. तर आता दामिनी म्हणते, काय चाललंय तुमचं महिपतराव, तुम्हाला समजत नाही का, हे माझं ऑफिस आहे, घर नाही आहे. कारण महिपत आता प्रियावर दादागिरी थोडं धमकावत वगैरे असतं, त्याच्यामुळे आता दामिनीला थोडा डाऊट येतो. दामिनी म्हणते, हे बघा, शांत बसायचं असेल तर बसा, नाही तर माझ्या ऑफिसमधून बाहेर जातो मी तर. तेव्हा आता महिपत म्हणतो, नाही मी शांत बसतो, असं म्हणून आता दामिनी तिला प्रश्न विचारत असते. तर आता त्या प्रश्नांची उत्तरं आता प्रिया देते. तर प्रियाच त्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये अडकून जाते. तर आता प्रियाची चांगलीच मजा येणार आहे. प्रियाच्या बोलण्यावरून आता साक्षी परत जेलमध्ये अडकणार आहे, हे आता दामिनीला समजतं. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.